पूनम आणि शेखरच्या लग्नाला 10 वर्षे झाली होती. त्या दिवशी त्यांची ॲनिव्हर्सरी असते. त्यांना अश्विनी नावाची एक छोटीशी मुलगी असते. शेखर आणि पूनमला पाहिलं तर कोणीसुद्धा म्हणत नसतं की या दोघांचं अरेंज मॅरेज आहे. सगळ्यांना असंच वाटायचं की या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. खूप सुंदर अशी दोघांची जोडी दिसायची. दोघांचं पण एकमेकांवर खूप प्रेम होतं. शेखर नेहमी पूनमला आणि अश्विनीला काय हवं नको ते सगळं काही बघायचा. दोघे पण आपल्या मुलगीसोबत खूप मज्जा मस्ती करायचे. नेहमी हसत खेळत असणारी पूनम केव्हा केव्हा खूप उदास व्हायची. तिला खूप एकटे एकटे सुद्धा वाटायचं. त्यांच्या त्या सुखी संसारात पूनमला एक गोष्ट नेहमी खटकायची, ती म्हणजे त्याचा संशय घेणं. यावरून दोघांमध्ये कधी कधी खूप भांडणसुद्धा व्हायचं. त्यांची बऱ्याच वेळा भांडणंसुद्धा व्हायची आणि थोड्या वेळानंतर ती मिठायची सुद्धा. ॲनिव्हर्सरी दिवशी ते तिघेसुद्धा एका ठिकाणी फिरायला जातात. दिवसभर खूप धमाल मस्ती मज्जा करतात, खातात पितात आणि घरी परत येताना पूनमचा मित्र त्यांना वाटेत भेटतो. पूनमला नेहमीच सगळ्यांशी हसत खेळत बोलण्याची सवय असते. पूनम मित्रासोबत आपल्या नवऱ्याची मुलगीची ओळख करून देते. नेहमीप्रमाणेच ती आपल्या मित्रासोबत हसत खेळत बोलते. पण शेखरला वेगळाच संशय येतो. तिचं हसत खेळत बोलणं त्याला आवडत नाही. पूनम कोणाबरोबर ही हसत खेळत बोलली तर त्याच्या मनात अनेक नाना विचार यायचे. दिवसभर फिरून घरी येतात त्यावेळेस शेखर पूनमला चहा करायला सांगतो. तिघे पण मिळून चहा घेत असतात. त्यावेळेस शेखर पूनमला बोलतो की वाटेत तुला जो मित्र भेटला होता तो कोण होता आणि एवढं काय त्याच्याशी हसून खेळून तुला बोलायचं होतं. तुला नेहमीच सगळ्या पुरुषांशी बोलायला आवडतं. पूनमला शेखरच्या अशा वागण्याची आता सवय झाली होती. जेव्हा कोणी घरी नसायचं तेव्हा ती शेखरच्या या सवयीमुळे खूप रडायची. बऱ्याच वेळा शेखरला समजून सांगायचा खूप प्रयत्न करायची, पण शेखरची ही कधी सवय सुटतच नव्हती. ती शेखरला नेहमी सांगायची की तुम्हाला आता नाही समजणार, पण एक दिवस नक्की समजेल. तुमच्या मनात जो संशय आहे तो कितपत खरा आहे. पुन्हा प्रत्येक वेळेस या गोष्टीला दुर्लक्ष करायची आणि आपला संसार नव्याने सुरुवात करायची. असेच बरेच दिवस निघून जातात आणि एक दिवस पूनमला एका नंबरवरून कॉल येतो. ती कॉल उचलते आणि बघते तर काय, रॉंग नंबर असतो. शेखर जेव्हा घरी येतो त्यावेळेस तिच्या मोबाईलमध्ये तो नंबर बघतो आणि तिला विचारतो की हा कुणाचा फोन आला होता, कुणाशी बोलत होतीस. तेव्हा पूनम सांगते की रॉंग नंबर होता. पण शेखरला हे काही पटतच नाही. त्याच दिवशी संध्याकाळी वाटेत भेटलेला मित्र त्यांच्या घरी येतो. तो त्यांच्याच कॉलनीमध्ये राहायला आलेला असतो. हे शेखरला अजिबात आवडत नाही. त्याला असं वाटतं की हा पूनमसाठीच आपल्या कॉलनीमध्ये राहायला आला आहे. पूनम आणि तिच्या मित्रामध्ये खूप चांगल्या गप्पा रंगतात, पण शेखरचा संशयाचा पारा चढतच जातो. पूनमचा मित्र गेल्यानंतर शेखर पूनमला बोलतो की तो तुझा मित्र आहे की अजून काही. पूनमला खूप राग येतो. तेव्हा पूनम बोलते की तुमचा स्वभाव कधी बदलणारच नाही आहे. डोळ्याला जो संशयाचा चष्मा लावला आहे ना, तो एकदा काढून बघा आणि मग तुम्हाला समजेल. शेखर रागाने बाल्कनीत जाऊन बसतो. पूनम रडत रडत बाथरूममध्ये तोंड धुवायला गेलेली असते. बाथरूममधून बाहेर पडताना तिचा पाय घसरतो आणि जोराची डोक्यावर आपटते आणि मोठ्याने तिचा आवाज शेखरला ऐकायला जातो. शेखर गडबड घाईने ॲम्ब्युलन्सला बोलावतो. तेव्हा पूनमचा मित्रसुद्धा धावत येतो. पूनमला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. शेखर घरच्यांना सुद्धा बोलावून घेतो, कारण छोट्या अश्विनीला कोण बघणार, ती एकटी राहू शकत नव्हती. शेखरची आई घराकडे अश्विनीकडे गेलेली असते. तेव्हा तिला अश्विनीच्या हातात एक चिठ्ठी मिळते. शेखरच्या आईला वाचायला येत नव्हतं, त्यामुळे अश्विनीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर शेखरची आई ती चिठ्ठी शेखरच्या हातात देते आणि बोलते की ही चिठ्ठी मला अश्विनीच्या हातात मिळाली. शेखर ती चिठ्ठी उघडून बघतो तर ती चिठ्ठी आत्ताच लिहिली होती, कारण पूनमला कोणतीही गोष्ट लिहिली तर शेवटी
तारीख आणि वेळ घालण्याची सवय होती. त्या चिठ्ठीमध्ये पूनमनं लिहिलं होतं की तुम्ही जेव्हा मला बघायला आला होता तेव्हा तुम्हाला बघता क्षणी मी तुमच्या प्रेमात पडले होते. 4 चौघात तुमच्यासोबत माझं लग्न झालं, पण लग्नानंतर तुमचा हा संशय घेण्याचा स्वभाव मला आवडत नव्हता. तुम्हाला प्रत्येक वेळेस मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही केव्हा मला समजून घेतलंच नाही. तुमची संशय घेण्याची सवय आज सुटेल मग सुटेल असं मला वाटत होतं, पण तुमची ती सवय कधी सुटलीच नाही. कितीतरी वेळा तुम्हाला मी ओरडून सांगितलं, पण तुम्ही माझं प्रत्येकासोबत नाव जोडत गेलात. तुमचं हे परत परत संशय घेणं मला आता नकोसे झालं आहे. तुमच्या या सवयीला मी खूप कंटाळलेली आहे. माणूस मरताना तरी कधी खोटं बोलत नाही ना. आत्तापर्यंत मी फक्त तुमच्यावरच प्रेम केलं आहे. तुमचीच पूनम, असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं. ते वाचून शेखरचे डोळे भरून येतात. तेवढे डॉक्टर बाहेर येतात आणि शेखरला बोलतात की आय एम सॉरी, आम्ही तुमच्या बायकोला वाचवू शकलो नाही. त्या डोक्यावर पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांचे हे बोलणं ऐकून शेखरच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव होते की मी किती मोठी चूक केली आहे संशय घेऊन. का मी तिचं खरं प्रेम आपल्यावर आहे हे ओळखू नाही शकलो. तिच्या हसत खेळत बोलण्यावर मी का प्रत्येक वेळेस संशय घेत गेलो. या गोष्टीचा त्याला खूप पश्चाताप होतो, पण वेळ निघून गेलेली असते. आपल्या बायकोला तो कायमचा हरवून बसतो. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.